बघूया 100% बातम्या। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। या चर्चेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली। माझ्या मते इंडिया आघाडी संपली असून महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ देणार नाही, असं परखड मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच सहभागी झाले होते। मात्र प्रकाश आंबेडकरांचा सूर पाहता महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। मी महाविकास आघाडी सोबत नाही, मी केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आहे। काँग्रेस सोबत सध्या चर्चा सुरू आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर खासगीत बोलताना सांगितलं। तसंच देशपातळीवरील काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच त्यांनी सवाल उपस्थित केला। माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असताना पाहतो। जागा वाटपात काही विषय झाले असते, पण त्या इंडिया अलायन्सच्या अजून प्रमुख आहे, घटक आहे, बहुतेक पुढली एक मीटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स। जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे, त्यात मविया कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजप विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मवियात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र यात जागा वाटपाचा प्रश्न कळीचा ठरणार आहे। राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे। त्यामुळे भाजप विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जातोय आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यात आलंय। मात्र महाविकास आघाडीतील एंट्रीलाच प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हादरा दिलाय। जागा वाटपावर चर्चा होत असताना आंबेडकरांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चेला तोंड फोडलं। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर टीका केली आहे। सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे। फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग भारतीय जनता पक्षाला मदत होईल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणती पावलं कोणी उचलणार नाही। प्रकाश आंबेडकर स्वतःचा वापर इतरांसाठी करू देणार नाहीत। त्यांना यांच्यापेक्षा जास्त स्वाभिमानी ते आहेत, म्हणून त्यांच्यावर लाथ मारून ते बाहेर पडतील। जागा वाटपाचा तिढा सोडवताना मवियाचा कस लागणार आहे हे नक्की। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीनं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात काही यश मिळवलं असताना आता राज ठाकरेंच्या मनसेला मवियानं अप्रत्यक्षपणे निमंत्रण दिल्याचं दिसतंय। त्यावर राज ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय। ममता बॅनर्जींनी दिलेला एकला चलो रेचा नारा आणि नितीश कुमारांनी सोडलेली एनडीएची साथ यामुळे भाजप विरोधात देश पातळीवर तयार झालेल्या इंडिया आघाडीत फूट पडली आहे। मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं मिशन मोदी हटाव देश बचाव अजूनही सुरू असल्याचं दिसतंय। त्यातून लोकशाही रक्षणासाठी स्वतःहून पुढे या असं वक्तव्य करत राऊतांनी मनसेला अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं। मात्र त्यांचा काही भरवसा आहे का असा सवाल करत हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळून लावलाय। जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे, त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे। ते मुळात सगळे आत्ताचे लवंडे आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही। यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? मुंबई वेगळी करू पाहणाऱ्या लोकांबरोबर जायचं की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा विचार असणाऱ्या लोकांबरोबर राहायचं। सर्व भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे। मनसेनं हा प्रयत्न हाणून पाडल्यानं आगामी काळात नेमकी इंडिया आघाडीची वाटचाल कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली। आता अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांच्या बाबत ट्विट करत मोठा दावा केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे सध्या महाराष्ट्रात नवं राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत। अंजली दमानियांनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्ला चढवत भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केलाय। एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार, अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार। राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप। अंजली दमानियांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलंय। अंजली दमानियांच्या ट्विटमुळे राज्याचं राजकारण तापलं। दमानियांच्या ट्विटचा आधार घेत विरोधकांनी भाजपला टीकेचे बाण सोडले, तर भुजबळांनी दमानियांचा दावा फेटाळून लावला। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्विट अंजली दमानियांनी केलं। दमानियांच्या ट्विटनंतर विरोधकांनी भुजबळांच्या आडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले। भ्रष्टाचार ही उनका चेहरा है और रहेगा, और जो भ्रष्टाचार बीजेपी के साथ
चलेगा वो पवित्र बन जाएगा। अजितदादाने सुद्धा सांगितलं की बा ते ओबीसीचं काम करतात, त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता, ते त्या समाजाबद्दल बोलतायत. त्यामुळे काय घुसमट काय? पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील. एकंदरीतच दमानियांच्या ट्विटमुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. आता दमानियांनी केलेली भविष्यवाणी किती खरी ठरते आणि किती खोटी हे त्या काळात स्पष्ट होईल. सरकारनं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यानं मंत्री छगन भुजबळांनी आपल्या सरकारविरोधात रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय. पण भुजबळांच्या या भूमिकेविरोधात आता शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे. आरक्षणावरून महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाल्याचं समोर येतं. सातत्यानं जरांगे आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी शिवराळ भाषेचा वापर केला. भुजबळांनी या टीकेला जोरदार उत्तर देत मंत्रिमंडळातून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचं गायकवाडांना सुनावलं. शिंदेच्या शिवसेनेनं संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून हात झटकले, तर संजय गायकवाडांनी मात्र आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाविरोधात असू शकत नाही. शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. मी काही कोणा ओबीसी किंवा कोणा समाजाला बोललेलो नाही, वैयक्तिक छगन भुजबळ बोललेलो आहे आणि बोलत राहील. मी काही परवा करत नाही. संजय गायकवाड यांनी भुजबळांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आणि ओबीसी संघटनांनी संजय गायकवाडांविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. सगळ्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश सरकारनं मनोज जरांगे पाटलांना सुपूर्द केला. यानंतर मराठा समाजानं राज्यात विजयोत्सव साजरा केला. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनोज जरांगे आणि सरकारला सवाल केले. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळ्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश मनोज जरांगे पाटलांना सोपवला. त्यानंतर विजयोत्सव साजरा झाला. मात्र कोणता विजय मिळाला हे मराठा समाजाला समजू दे, असं राज ठाकरे म्हणाले. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? मनोज जरांगे पाटील येत्या 10 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहेत. त्यावरून राज ठाकरेंनी सवाल केला. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? आरक्षण हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी असं सांगताना जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण अशक्य असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये याला ओबीसी समाजानं विरोध केलाय. अहमदनगरमध्ये उद्या ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. याची जोरदार तयारी अहमदनगरमध्ये सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश सरकारनं दिल्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. छगन भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत विरोधातले ठराव मंजूर करण्यात आले. त्यासोबत अहमदनगरमध्ये महाएल्गार मेळावा घेण्याचं जाहीर करण्यात आलं. अहमदनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे. हा जो नोटिफिकेशन काढलेलं आहे, मसुदा तयार केला आहे, त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहे, याबाबत दिशा ठरणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसींची एकजूट दाखवली जाणार आहे. या मेळाव्यात ओबीसी नेते काय भूमिका मांडतात याची उत्सुकता आहे. मर्दानगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो काढून तुमच्या वडिलांचे फोटो लावून मतं मागा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. त्याचबरोबर तुम्ही 400 पार कसे होता तेच बघतो असं म्हणत तुमच्यासोबत आलेल्या लोकांचा भांडाफोड आम्ही करणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमध्ये पार पडलेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदेची शिवसेना आणि भाजप होती. सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी. शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेल्या आमदार भरत गोगावलेंवर ठाकरेंनी सडकून टीका केली. स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले, पण मंत्रीपद काही मिळतच नाही. तुम्ही 400 पार कसे होता तेच बघतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट आव्हान दिलंय. ना 400 पार बघतो ना आम्ही,
आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो. केंद्राच्या कोणत्या योजना यशस्वी झाल्या त्यावरही ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय. महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणारे मंत्री दिल्लीत आपल्या राज्याच्या दुरवस्थेबद्दल का बोलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वारे वाहू लागलेत. उद्धव राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका तर सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या कोकण दौऱ्यात भाजपसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यालाही फडणवीसांनी जोरदार उत्तर दिले. कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. याला कारणीभूत ठरला आहे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे लागलेला चौकशांचा ससेमिरा. अलीकडच्या काळात ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील काही नेत्यांची केंद्र अथवा राज्य सरकारच्या तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाते. या चौकशी सत्राच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलंय. तर ठाकरेंच्या आव्हानावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रहार केलाय. तुमच्याकडे आलेल्या सगळ्या भ्रष्ट लोकांचा भांडाफोड आम्हाला जनतेच्या समोर करावा लागेल. याला टीका नाही म्हणत, याला गरळ ओकणं म्हणतात. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं सत्ताधारी आणि विरोधकांमधले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढत जाणार आहेत. नरेंद्र मोदींचा दौरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाअधिवेशन पार पडल्यानंतर आता मनसेने सुद्धा नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. राज ठाकरेंनी नाशिक दौरा करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कुठल्या जागांवर निवडणूक लढवावी याबद्दल चाचपणी सुरू असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे, तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे. नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीची राज ठाकरेंनी गंभीर दखल घेतली आहे. काल पहिला डोस दिलाय, त्यांच्यावरती आहे. पहिल्या डोसमध्ये बरे झाले, आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं. टोलला विरोध नाही, मात्र टोलचे पैसे कुठे जातात असा सवाल त्यांनी केला. मी पैसे देतोय, माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे, बरोबर, ज्याच्यात सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल. पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत. हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का. राम मंदिरामुळे भाजपला मतदान होईल असं नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. अयोध्येत गर्दी कमी झाल्यावर रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. सरकारचा कारभार म्हणजे 2 बायका आणि फजिती ऐका असा असल्याचा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंनी लगावला. खडसेंच्या या हल्ल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा झुंपल्याचं पाहायला मिळतं. एकनाथ खडसे आणि सरकारमधलं वैर सर्वश्रुत आहे. पूर्वाश्रमीचे सहकारी असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन नेहमीच खडसेंच्या निशाण्यावर असतात. आता पुन्हा एकदा खडसेंनी केवळ फडणवीसच नाही तर त्यांचे काही महिन्यांपूर्वीचे सहकारी असलेल्या अजित पवारांना लक्ष्य केल्याचं समोर आलं. एकनाथ खडसेंनी राज्यातल्या महायुती सरकारवर हल्ला चढवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही खडसेंवर आसूड ओढले. सरकार आहे, 2 बायका फजिती आहे का, रिक्षावाले कुणाकुणाचं काय भाग्य असं सांगता येत नाही. हो, कोणी टपरीवाला मंत्री होतो, कोणी रिक्षावाला मंत्री होतो. ज्यांच्या शब्दावर कंट्रोल, तोंडावर कंट्रोल, त्यांची अवस्था ही अशीच होत असते. म्हणून आता खडसेचं कोणतंही विधान कोणीही सिरियसली घेत नाही. एकंदरीत भाजपचे स्थानिक आमदार खडसेंविरोधात मोर्चे बांधणी करत असताना खडसेंनी थेट महायुती सरकारवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. खडसेंच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील मवियाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले. मविया नेत्यांवरच्या ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावरून भाजपला इशारा दिला. उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर असून पोलादपुरात घेतलेल्या सभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तपास यंत्रणा राजकीय सूडबुद्धीतूून कारवाई करत असून भाजपसोबत गेलेल्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर ईडी कारवाईवरून राज ठाकरेंनी भाजपला इशारा दिला. ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, तुमचेच ते तोतले, त्याने आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर किती जणांच्या चौकशा सुरू आहेत. या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. देशासह राज्यातील विरोधी पक्षांचे नेते ईडीच्या कारवाईच्या फेऱ्यात अडकलेत आणि त्यावरून राजकारण तापलंय. कोणतीही करवाढ न सुचवणारा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीच्या आधी सादर झाल्यानं यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाहीये. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी सादर केलेल्या बजेट तब्बल 59,954 कोटींचा आहे. या बजेटमध्ये आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आला आहे. या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी 1130 कोटी रुपये, रस्त्याच्या सुधारणेसाठी 3200 कोटी रुपये, मुंबईतील विविध पूल बांधणीसाठी 4830 कोटी, आरोग्य विभागासाठी 7193 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1600 बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार असून त्यासाठी 111.83 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ मुंबई हिरवीगार करण्यासह नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी 31,774 कोटींची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा हा कांद्यासोबत द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कांद्यावरील निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं. अशात आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बांगलादेशनं घेतलेल्या एका निर्णयानं अडचणीत सापडलाय. एकीकडे निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक संकटात असताना आता बांगलादेशनं भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांवर प्रति किलो 104 रुपये आयात शुल्क लावलंय. त्यामुळे निर्यातदारांनी द्राक्ष घेण्याकडे पाठ फिरवली आहे. या आयात शुल्कामुळे एक प्रकारे बांगलादेशात केली जाणारी द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे. याचा फटका चांदवड, निफाड यासह नाशिक जिल्ह्यातल्या बागायतदारांना बसलाय. आज या चांदवड तालुक्याच्या ज्याही भागात थोडं पाणी आहे त्या भागातल्या शेतकऱ्याचा 60 रुपये किलोनं नुकसान झालं. किती? 60 रुपये किलोनं नुकसान झालेला शेतकरी 12 रुपयानं हा द्राक्ष द्यायला तयार आहे, व्यापारी घ्यायला तयार नाही. नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांवर स्थानिक बाजारात कवडीमोल दरात द्राक्ष विकण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारनं यातून तोडगा काढावा आणि दिलासा द्यावा अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करतायत. सांगलीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले. कारण सांगलीत हळदीला 10 वर्षातला उच्चांकी दर मिळालाय. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हळदीच्या नवीन वर्षातल्या सौद्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला. पहिल्याच सौद्यात सांगलीच्या बावची इथं राजेंद्र पाटील शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला 31,000 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळदीच्या सौद्याला गेल्या 10 वर्षातला हा सर्वात उच्चांकी दर आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतोय की सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अगदी देशात उच्चांकी भाव मिळालेला आहे, उच्चांकी भाव मिळणार आहे. त्यावेळेस हळदीची बाजारपेठ फार चांगली आहे. आपण आपली हळद आपल्या या बाजार समितीच्या आवारात सौद्यासाठी आणावी. तर हळदीला सरासरी 17,000 इतका दर मिळाला. हळदीला चांगला दर मिळाला असून हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगावच्या अमळनेरमध्ये सारस्वतांचा मेळा भरलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत जळगावसह अमळनेरमधील नागरिकांनी उपस्थिती लावली. साने गुरुजींच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं प्रताप महाविद्यालय या ठिकाणी 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय. या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला संत सखाराम महाराज यांच्या देवस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत प्रतिवर्षाप्रमाणे विविध विषयांवरचे चित्ररथ, ढोल ताशा पथकं, शालेय विद्यार्थी, निमंत्रित साहित्यिक आणि साहित्यप्रेमी सहभागी होते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. साने गुरुजींच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. राज्य शासन नेहमीच प्रोत्साहन देत असतं. इथून पुढच्या काळामध्ये देखील प्रोत्साहन नेहमीच दिलं जाईल याबद्दलची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. साहित्य आणि संस्कृती टिकली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं. सामाजिक प्रश्नांवर देखील साहित्यिकांनी मत व्यक्त केलं पाहिजे असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. बीडमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. हलगीच्या तालावर संदीप पाठक यांनी ताल घातला. बीडमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं नाट्यदिंडी काढण्यात आली. या नाट्यदिंडीत अभिनेते प्रशांत दामले, संदीप पाठक, सुधीर निकम, विजू खोटे यांच्यासह नाट्य परिषदेच्या सदस्यांची उपस्थिती होती. या नाट्यदिंडीत विविध वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले. लोककलेचा जागर करणाऱ्या लोककलावंतांच्या वेशभूषांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नाट्यदिंडीच्या वेळी संदीप पाठक आणि सुधीर निकम यांनी हलगी वाजवण्याचा आनंद लुटला.
तर हलगीच्या तालावर नाट्यदिंडीत संदीप पाठक यांनी ताल धरल्याचं पाहायला मिळालं. गावगाड्यात सध्या जत्रा आणि यात्रांचं वातावरण आहे. गावगाड्यात सध्या विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जात आहे. शेतीच्या कामातून उसंत मिळाल्यानं गावगाड्यातील शेतकरी आपल्या सर्जा राजासह या शर्यतीत सहभागी होत आहेत. सांगलीच्या शिराळामध्ये सम्राट केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिराळा तालुक्यातील बैलगाडा प्रेमींकडून भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीत राज्यभरातील अनेक शेतकरी आपल्या बैलजोडीसह सहभागी झाले. भिरची आरोळी उठल्यानंतर शर्यतीचा धुरळा उडाला. या निमित्तानं सांगलीत बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शर्यतीत लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली होती. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.